लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। बुधवार 15 ऑक्टोबर लाडक्या बहिणींचा गोड झाला असं म्हणावं लागेल। दिवाळी बोनस बहिणींच्या खात्यावरती सकाळपासून आज जमा होऊ लागला आहे। काही बहिणींना फक्त 1500 रुपये दिवाळी बोनस आलाय, तर काही बहिणींना फक्त 3000 रुपये दिवाळी बोनस पोहोचलाय, तर काहींना 5500 रुपये देखील दिवाळी बोनस बहिणींच्या खात्यावरती सकाळपासूनच आज बुधवार 15 ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येत आहे। तुम्हाला जर अजून पण दिवाळी बोनस आला नसेल तर आज कसल्याही परिस्थितीत तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता झाला आहे। ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केला आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिवाळी बोनस काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केला आहे। परंतु महिलांच्या वयोमानानुसार हा बोनस त्या ठिकाणी वेगवेगळ्या देण्याचं सरकारने ठरवलं आहे। ज्यांचं वय कमी आहे त्यांना कमी दिवाळी बोनस आणि ज्यांचं वय जास्त झालं आहे त्यांना काम करता वगैरे येत नाही अशांना जास्त दिवाळी बोनस या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। आता बुधवार आहे, आज 15 ऑक्टोबर आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये हा दिवाळी बोनस वाटण्यात येणार आहे व तुम्हाला नेमकं 1500 रुपयांचा दिवाळी बोनस वाटण्यात येणार का नेमकं 3000 रुपयांचा दिवाळी बोनस वाटण्यात येणार का तुम्हाला 5500 रुपये दिवाळी बोनस वाटण्यात येणार, तुमच्या वयानुसार तुम्हाला किती दिवाळी बोनस मिळणार याचीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर दिवाळी बोनस पाहिजे असेल तर नेमकं तुम्हाला काय करावे लागणार, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा दिवाळी बोनस मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस या ठिकाणी मिळणार नाही, ई-केवायसी केली तर मिळणार का ई-केवायसी नाही केली तर मिळणार, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले फक्त याच लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस आम्ही आज बुधवार 15 ऑक्टोबर रोजी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आला आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा दिवाळी बोनस आज 15 ऑक्टोबर बुधवारी सोडण्यात आलाय आता याचीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींची दिवाळी खऱ्या अर्थाने आज गोड झाली असं म्हणावं लागेल, कारण गेल्या आठवड्याभरापासून चर्चा सुरू होती की महिला सुद्धा एकमेकांना या ठिकाणी बोलत होत्या की मागच्या वर्षी 2024 ला दिवाळी बोनस सरकारने दिला होता, परंतु यावर्षी देईल का नाही यावरती महिला आता चर्चा करू लागल्या होत्या। त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक कालच झाली। या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम या उपस्थित होत्या आणि त्यांनी अखेर 2024 ला जशा प्रकारे दिवाळी बोनस तुम्हाला 7500 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते तशा प्रकारे यावर्षी तुमच्या वयानुसार काहींना 1500 रुपये दिवाळीचा बोनस मिळणार, काहींना त्या ठिकाणी 3000 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार, तर काहींना 5500 रुपये दिवाळी बोनस या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश महिला व बालविकास खात्याला दिला आहे। आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय झालेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण दिवाळीचा बोनस म्हणून सर्वांनाच या ठिकाणी लाभ मिळणार नाही, काही ठराविक महिलांना या ठिकाणी लाभ देणार असं मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी निर्णय घेतला आहे। त्यामुळे तुम्हाला जर दिवाळी बोनस पाहिजे असेल तर नेमकं कसा मिळवायचा, जास्त बोनस मिळवण्यासाठी काय करावं लागेल हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आज बुधवार आहे, 15 ऑक्टोबर आहे। लाडक्या बहिणींचा दिवाळीचा सण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज त्या ठिकाणी गोड झाला असं म्हणावं लागेल। गेल्या 2 आठवड्याभरापासून दिवाळी बोनस मिळणार का नाही यावर महिलांना चिंता लागली होती। त्याचं कारण म्हणजे महिलांना कपडे खरेदी करायचे होते, दिवाळीचे साहित्य खरेदी करायचे होते। अखेर सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आलाय कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी आज 15 ऑक्टोबर बुधवारी मिळणार आहे, कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहे, कोणत्या कोणत्या महिलांना नाही मिळणार, ई-केवायसी करण्याची गरज यासाठी आहे का, काय सांगण्यात आले तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणींनो 2 दिवसांच्या पाठीमागे या ठिकाणी महिलांना सप्टेंबरचे 1500 रुपये सरकारने सोडले होते। त्याचं कारण म्हणजे महिला खूपच प्रतीक्षा करत होत्या, त्यामुळे फक्त 1500 रुपये सप्टेंबरचे सोडण्यात आले होते। आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचा ॲडव्हान्समध्ये 3000 रुपयांचा लाभ आज बुधवारी 15 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनसच्या स्वरूपात सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। आता 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनी डीबीटीचं बटन तिकडून आज बुधवारी दाबलेलं आहे।
तिकडून डीबीटीचं बटन दाबल्या पुढील 15 ते 20 मिनिटांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती लाभ वितरित होत असतो। तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे, सप्टेंबरचे 1500 आता त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जशा प्रकारे पटकन जमा झाले तशाच प्रकारे एकदम मेसेज या ठिकाणी तुम्हाला आता आज आल्याचा पाहायला मिळतोय। आज दिवाळी बोनस तुम्हाला या ठिकाणी काहींना 1500, काहींना 3000 तर काहींना 5500 रुपये देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चेकवर त्या ठिकाणी सही झालेली आहे। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी यासाठी 15,000 कोटींचा निधी महिला व बालविकास खात्याला वाटप करा असं आदेश त्या ठिकाणी दिले आहेत। कारण यामध्ये 5500 रुपये काहींना बोनस असल्याने त्या ठिकाणी खूप मोठा निधी आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात जास्त निधी लाडक्या बहिणीच्या महिला व बालविकास खात्याला या ठिकाणी दिल्याचा आता पाहायला मिळत आहे। परंतु हा दिवाळीचा बोनस जो आहे, जो आज बुधवार 15 ऑक्टोबर रोजी वाटण्यात येणार आहे, तर तो सर्वच बहिणींना मिळणार नाही, काही ठराविकच महिलांना देण्याचा सरकारचा निर्णय झाला आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी काही अटी व पात्रता सुद्धा लावण्यात आलेले आहेत। मग या अटी व पात्रता कोणकोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे, बघा या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये हा लाभ देण्याचा सरकारच्या माध्यमातून आता चेकवर सही या ठिकाणी करण्यात आले आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने आज बुधवार 15 ऑक्टोबर रोजी दिवाळी तुमची गोड झाली असं म्हणावं लागेल। आता या 12 जिल्ह्यातील महिलांना दिवाळी निमित्त अनेक भेटवस्तू सुद्धा सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत। परंतु या भेटवस्तू ज्या आहेत तर त्या भेटवस्तू तुम्हाला 20 ऑक्टोबरला मिळणार आहेत। आज फक्त दिवाळीचा बोनस तुम्हाला या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता येणार आहे। आता बघा, कोणाला 1500 रुपये मिळणार, कोणाला 3000 रुपये मिळणार, कोणाला 5500 रुपये मिळणार, यावरती बहिणींचा प्रश्न उपस्थित होत आहे। आज बुधवार आहे, 15 ऑक्टोबर आहे, लाडक्या बहिणींचा आज सोन्याचा दिवस त्यांनी खूप त्या ठिकाणी महत्त्वाचा असणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आले, गोड असणार आहे सांगण्यात आले। जसं तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आल्याचा मोबाईलवरती मेसेज आला, तसेच आज तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये ॲडव्हान्समध्ये, तसेच काही बहिणींना 5500 रुपये या ठिकाणी दिवाळीचा बोनस म्हणून सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे। मग तुम्हाला वाटत असेल की काहींना 1500 का बरं देणार, काहींना 3000 रुपये का देणार आणि काहींना 5500 रुपये का देणार, सगळ्यांना सरसकट 5500 रुपये का देत नाहीत, तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आता ज्या महिलांचं वय कमी आहे त्यांना कमी या ठिकाणी लाभ भेटणार, ज्या महिलांचं वय जास्त आहे त्यांना लाभ त्या ठिकाणी जास्त मिळणार असं सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झाला आहे। मग आता नेमकं तुम्हाला किती रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार, बघा ज्या लाडक्या बहिणींचं खातं पोस्टात आहे त्यांना सर्वात पहिल्यांदा आज त्या ठिकाणी पैसे येणार आहेत। ज्या लाडक्या बहिणींचं खातं आता SBI मध्ये आहे म्हणजे स्टेट बँकेत आहे त्यांना सुद्धा लवकर लाभ भेटणार, महाराष्ट्र बँकेत लाभ लवकर भेटणार, अशा 15 बँकांमध्ये आज त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा बोनस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, आज वार आहे बुधवार 15 ऑक्टोबर आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे। आत्ताच 5 मिनिटापूर्वी डीबीटीचं बटन एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबलेलं आहे। तिकडून डीबीटीचं बटन दाबल्या पुढील 15 ते 20 मिनिटांच्या आतमध्ये आता महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येत असतात। त्यामुळे आज बुधवार आहे 15 ऑक्टोबर आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। गेल्या आठवड्याभरापासून आता प्रत्येक महिलांच्या मनामध्ये आता दिवाळी बोनस मिळेल का नाही यावर आता चिंता लागली होती, प्रश्न त्यांना उपस्थित होत होता। अखेर या प्रश्नाला उत्तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अखेर फायनल निर्णय या ठिकाणी आता घेतलाय। याचा GR देखील आलेला आहे, याचा GR तुम्हाला पुढे आम्ही दाखवणार आहे। दिवाळीचा बोनस यावर्षी आता या ठिकाणी सर्वच महिलांना मिळणार नाही, त्यांच्या वयाच्या मानानुसार वेगवेगळ्या पद्धतीने फक्त याच महिलांना हा दिवाळी बोनस या ठिकाणी सरकारने जाहीर केलाय। काहींना 1500, काहींना 3000 तर काहींना 5500 रुपये देखील बोनस देण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलाय। कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे हे तुम्हाला लगेच सांगणार आहे। काही अटी व पात्रतेनुसार तुम्हाला लाभ भेटणार आहे, एकदम मोजक्या आणि ठराविक अटी पात्रता आहेत। त्यामध्ये तुमच्याकडे मतदान कार्ड असेल,
तुमचं त्या ठिकाणी पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ही 3 कागदपत्रे जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीत दिवाळी बोनस तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी आता महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून आता शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय। आज बुधवार आहे, 15 ऑक्टोबर आहे। कोणते जिल्हे यासाठी निवडलेत तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे। 12 जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश आहे। 12 जिल्हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत। यामध्ये अमरावती, भातुकली, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, नांदगाव, भातुकली। तर या तालुक्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मान्यता या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आज बुधवार 15 ऑक्टोबर या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 2 आठवड्याभरापासून त्या ठिकाणी दिवाळी बोनस कधी मिळणार याची वाट बघत होते। आता तुम्हाला 4 दिवसांच्या पाठीमागे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये पाठवलेत। आज दिवाळी बोनस देखील आता या 12 जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यावरती देण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आहे। कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे आणि कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येणार आहे तुम्ही 2 मिनिटे लक्ष घालून या ठिकाणी बघायचं आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ महिलांच्या खात्यावरती दिवाळी बोनस या स्वरूपामध्ये येणार आहे तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। यामध्ये पूर्वीचे अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर म्हणत होते, या जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये हा लाभ महिलांच्या बँकेच्या खात्यावरती वितरण करण्यास मान्यता देण्यात आल्या। त्या ठिकाणी कर्जत तालुका, कोपरगाव तालुका, जामखेड तालुका, नगर, नेवसा तालुका, पाथर्डी तालुका, पारनेर तालुका, त्यानंतर संगमनेर तालुका, श्रीगोंदा तालुका, शेवगाव तालुका, राहुरी, श्रीरामपूर आणि चांदवड। तर या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता 15वा आणि तुम्हाला 15वा हप्ता मागच्या 4 दिवसांच्या पाठीमागे मिळाला आहे। आता 16वा 17वा म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचे ॲडव्हान्स 3000 रुपये काहींना मिळणार तर काहींना 5500 रुपये मिळणार। तुमचं वय किती आहे तुमच्या वयाच्या मानानुसार हे पैसे किती मिळणार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ भेटणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। यामध्ये धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम तालुका, वाशी आणि परांडा तालुका त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले तुम्हाला KYC करण्याची अजिबात गरज नाही, कारण KYC त्या ठिकाणी पुढच्या महिन्यापासून लागू होत आहे। त्यामुळे KYC आता तुम्ही नाही केली तरी सुद्धा तुम्हाला लाभ भेटणार आहे आणि KYC केली तरी सुद्धा लाभ भेटणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो चिंता करण्याची गरज नाही। सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये आता लाभ भेटणार आहे। छत्रपती संभाजीनगर तुमचा जिल्हा असेल तर यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव तालुका, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळी बोनस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील महिला असाल तर यामध्ये आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले। आता या तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील महिला तुम्ही असाल तर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस तुम्हाला 1500 मिळणार का 3000 मिळणार का त्या ठिकाणी 5500 मिळणार हे सुद्धा तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी पुढचे जिल्हे कोणकोणते आहेत आता पहा। या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील या ठिकाणी लाडक्या बहिणींना आरमोरी तालुका, अहेरी तालुका, इट्टापल्ली तालुका, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चारमोर्शी, देसाईगंज, आता धानोरा, भामरागड, मुलचेरा आणि सिरोंचा
या तालुक्यामध्ये आता गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना लाभ देण्याचा सरकारच्या माध्यमातून निर्णय झाल्याचं पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी पुढचा जिल्हा गोंदिया जिल्हा। आता गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे बघा। यामध्ये आता आमगाव, मुरगाव, अर्जुनी तालुका, त्या ठिकाणी गोरेगाव तालुका, तिरोडा, देवरी, सालेकसा, सडक, आता अर्जुनी या तालुक्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्हाला सुद्धा बोनस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचं जाहीर करण्यात आलंय। त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये दिवाळी बोनस सरकारने जाहीर केला आहे। ते म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, चिमूर, नागबीर, ब्रह्मपुरी, सिंदेवाई, मूल, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपणा, जिवती, बल्लारपूर या तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा दिवाळीचा बोनस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। आता त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे जळगाव। जळगाव जिल्ह्यामध्ये अळनेर तालुका, एरंडोली, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पोराळा, त्या ठिकाणी बुधगाव, आता बुडगाव, भुसावळ, यावला आणि रावेर या तालुक्यामध्ये लाभ महिलांच्या खात्यावरती मिळणार आहे। आपला जिल्हा व तालुका लगेच पाहून घ्या। जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे? अंबड, बोगदन, त्या ठिकाणी भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद। त्यानंतर धुळे जिल्ह्यातील कोणत्या लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे? तर बघा धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगण्यात आले की त्या ठिकाणी शिरपूर, साक्री, शिंदखेडा तर या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला दिवाळी बोनस सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा पुढचा या ठिकाणी जिल्हा आणि तालुका सांगण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि अकरणी यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। अर्धापूर, भोकर, बिलोली, देवगौर, आता धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर तालुका, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, नांदेड जिल्हा मुख्यालय, नायगाव आणि उमरी या तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील त्या ठिकाणी हे तालुके आहेत यांना लाभ भेटणार आहे। त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील या त्या ठिकाणी तुम्हाला तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। नागपूर ग्रामीण, नागपूर शहरी, हिंगणा, कामठी, कटोल, नरखेड, सावनेर तालुका, कळमेश्वर तालुका, रामटेक तालुका, पारशिवनी तालुका, मौदा तालुका, उमरेड, भिवापूर आणि कोही या तालुक्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर नागपूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे। तुमचं वय वर्ष 22 पासून तुमचं वय वर्ष 35 पर्यंत असेल तर 1500 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे। 35 पासून त्या ठिकाणी तुमचं वय वर्ष 55 असेल तर त्यांना 3000 रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे। 55 पासून 65 वयापर्यंत तुमचं वय असेल तर तुम्हाला 5500 रुपये दिवाळी बोनस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून घ्या व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।